जळगाव जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने व जैन स्पोर्ट्स अकॅडमीच्या सहकार्यातून स्वर्गीय डॉक्टर घनश्याम कोचरे यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा मानांकन स्पर्धा नुकत्याच कांताई सभागृह येथे घेण्यात आल्या. 2 दिवस चाललेल्या या स्पर्धेत 45च्या वर खेळाडूंनी सहभाग घेतला. 8 खेळाडूंनी क्वार्टर फायनलमध्ये पोहोचले होते. त्यातून जैन इरिगेशनचा आंतरराष्ट्रीय कॅरमपटू योगेश घोंगडे चॅम्पियन ठरला. त्याने रईस शेखचा 25-12, 26-19, 21-15 असा पराभव करून विजेतेपद प्राप्त केले. विजेत्यांना तब्बल 15,000ची रोख पारितोषिक देण्यात आली. या प्रसंगी डॉक्टर घनश्याम कोचरे मेडिकल फाउंडेशनचे पराग कोचरे, जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे अरविंद देशपांडे, हबीब इंजिनियर, सय्यद मोहसिन, आसिफ शेख आदी उपस्थित होते. यावेळी पराग कोचरे यांनी मनोगत व्यक्त केले. कदाचित प्रॅक्टिसमुळे म्हणा किंवा असं काही म्हणा. उद्घाटन सोहळ्यावेळी ॲडव्होकेट रेखा कोचरे, शनिवार आला यांच्यासह मान्यवर कॅरम निघायचा ते त्यांचे भाऊ रात्रभर खेळणार. यशस्वीतांचे अभिनंदन कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष राधेश्याम कोकटांच्या जयंती कार्यक्रम यांच्यासह मान्यवरांनी केले. गरिबांना जेवण घालणं वगैरे वगैरे की जो एक नियमित कार्यक्रम आपण बघतो त्यापेक्षा काही वेगळं करणं हा सरांनी आम्हाला संधी दिली. सरांनी संधी दिली. जैन इरिगेशनने हा जो एक स्पॉट आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे. असोसिएशनने जो एक पुढाकार घेऊन तुम्हा सगळ्यांना प्रोत्साहित करून ही जी एक संधी उपलब्ध करून दिलेली आहे हे एक खूप चांगलं स्थान आहे. काय होतं आहे की स्पोर्ट ह्याच्यातनं एक खूप चांगलं व्यक्तिमत्व पुढे येतात, चांगले लोक पुढे येतात. आता जसं दादा मॅम होत्या परवाच्या दिवशी मुंबईवरनं आज इथं ते इंटरनॅशनल खेळाडू म्हणून जैनमध्ये एम्प्लॉईड आहेत. आज आपण इतक्या इंटरनॅशनल ट्रॉफीज बघतो आहे. आज यांना आम्हाला खेळताना बघितलं म्हणजे मी इतके सुंदर खेळाडू आयुष्यात बघितलेले नव्हते. तर त्यांच्या जयंतीनिमित्त का होईना खेळ हा एक प्रोत्साहनच असतो आणि हा होत राहा या उद्देशानेच का होईना हे आपण चालवत राहू. सरांशी माझं आता तेच बोलणं चाललेलं होतं. इंडिव्हिज्युअल गेम्स आपण अजून पुढं करता येतील का याच्याकडे लक्ष देऊयात. सरांच्या मदतीने का होईना, जैन इरिगेशनच्या मदतीने का होईना आपण हा पुढे चालत राहू.